विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे की पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन हा विषय त्या ठिकाणी सुरू होता. तो पुराणमतवादी म्हणत होता की रामकृष्णादिकाच्या शरीराचं दर्शन म्हणजेच रामकृष्णाचं दर्शन हेच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन असं त्याने म्हटलं होतं. परंतु ते ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही. का ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही त्याची कारणमीमांसा सांगून झाली आणि मग ती रामकृष्णाच्या शरीरांना ब्रह्मस्वरूपता जी सांगितलेली आहे त्याची कारणं काय, तर त्याची 4 कारणं आपण प्रमुख अशा पद्धतीनं पाहिली की जीवांची शरीरे पापपुण्याधीन असतात, देवाची मात्र म्हणजे रामकृष्णाची नाहीत. जीवाची शरीरे ही भूतकार्य आहेत, देवाचं मात्र भूतकार्य नाही. आणि जीवांना अविद्येच्या बलाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहम मम अध्यास असतो आणि रामकृष्णांना मात्र तो नसतो. आणि चौथा मुद्दा असा सांगितला होता का जीवांना आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरता आचार्यांच्या उपदेशाची आवश्यकता असते, देवांना मात्र त्याची गरज नसते. मग जीवात आणि रामकृष्णादिकामध्ये काय फरक आहे, तर रामकृष्णांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भ्रम नाही आणि जीवांना त्या ठिकाणी काय असतो, भ्रम असतो. रामकृष्णाची शरीरे कशी असतात, तर चैतन्य आश्रयात जी माया आहे त्या मायेचा तो साक्षात परिणाम असतो आणि जीवांची शरीर जी असतात ती पंचमहाभूतांचं कार्य असतं असं आपण तिथपर्यंत पाहिलं. म्हणून रामकृष्णाचे जे शरीर आहे त्या शरीराला कधीच कोणत्या प्रकारचं बंधन मात्र होत नाही. कारण बंधन कुठं होतं, की ज्या ठिकाणी गुण असतात गुणांच्या ठिकाणी काय होत असतं, बंधन होत असतं. तर रामकृष्णादिकांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे गुण नाही. तर ते कोणतं आहे, गुणाधीन. आपण असं पण पाहतो ऐक नाही, काही शरीरं गुणाधीन असतात आणि काही शरीरं गुणातीत असतात. तर हे शरीर कसे गुणातीत आहे आणि आपलं शरीर कसे गुणांमध्ये बांधलेलं आहे. म्हणजे देह त्रिगुणाचा बांधा, 3 गुणांनी हा देहाचा त्या ठिकाणी बांधा असतो, शरीर असतो. आणि रामकृष्णादिकाचं शरीर या 3 गुणांनी मात्र बांधलेलं नसतं, पण ते 3 गुणांनी बांधल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. म्हणून त्याची उदाहरणं पण आपण काल पाहून आलो की कृष्ण परमात्म्याच्या शरीराला दोरीचं काही बंधन झालं नाही. मग यावरून त्याला थोडी शंका आली की कोणाला शंका आली, की हा मध्यस्थ पुरुष आहे याला शंका आली की कृष्ण शरीराला आणि उखळाने बांधलं तर त्याला बांधता आलं नाही. मग न बांधण्याचं कारण काय, तर कधीकधी सिद्धीच्या जोरावर सुद्धा आपल्याला त्याला बांधता येत नाही. तर रामकृष्णादिकांच्या ठिकाणी कदाचित सिद्धी पण असू शकते ना, संशय तर काय कोणाला कसा पण येऊ शकतो. ज्ञानोबरायांनी रेड्याला मारल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या पाठीवरती वळ उठले तर ते म्हणले ही कदाचित गारुडी विद्या, बंगाली विद्या कदाचित असू शकते, त्याच्या सामर्थ्यावरती हे करता येऊ शकतं आहे का नाही. तसं या ठिकाणी रामकृष्णादिकांना बंधन झालं नाही असं तुम्ही जर म्हणत असाल तर त्याच्यामध्ये काय एवढी विशेषता आहे असं हा मध्यस्थ पुरुष त्या ठिकाणी म्हणतो. तर कसं म्हणतो पहा, तर मध्यस्थ असं म्हणतो की रज्जू बंधनादिकाचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे आहे की नाही. म्हणजे रज्जू दोरीचा बंधनाचा शरीराला अभाव जर असेल तर ते शरीर भूतकार्य नाही असे जर म्हणावे तर योग्याची शरीरही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही. आणि योगी पुरुष असतो की नाही त्याच्या शरीराला सुद्धा दोरीच्या माध्यमातून बांधलं जाऊ शकतो का, दोरीचं त्याला बंधन होईल का, त्यालाही दोरीचं बंधन मात्र होत नाही. मग त्याचे शरीर भूतकार्य नाही असे म्हणायला लागेल. मग आता खरं पाहायला गेलं तर तो जन्माला येत असताना भूतकार्याप्रमाणेच आला की नाही, का एकदम 8 वर्षाची मूर्ती प्रतीतीला आली नाही, आपल्या सामान्यप्रमाणेच तो जन्माला आला की नाही, जन्माला आला. मग त्याच्या शरीराला नंतर बंधन झालं नाही. म्हणजे याचा अर्थ काय होईल,
मग त्याचं शरीर मायाकार्य म्हणायचं का भूतकार्य म्हणायचं? भूतकार्यच म्हणायचं. मग भूतकार्य असणाऱ्या शरीराला सुद्धा अशा पद्धतीनं काय रज्जू बंधन आदिकाचा अभाव मात्र घडत असतो. आपण 6वा अध्याय पाहिल्याकडे ज्ञानेश्वरीचा, तो वाऱ्याच्या गतीप्रमाणे पळू शकतो, स्वर्गात काय चाललं ते ऐकू शकतो, मुंगीच्या मनामध्ये काय आहे ते ऐकू शकतो, सूक्ष्म रूप धारण करू शकतो. त्याला दोरीने जर बांधण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या शरीराला दोरी बांधून एकदम मुंगीसारखं छोटं शरीर केलं तर त्याच्यातून ते निघून पण जाते येऊ शकतं. अलौकिक सामर्थ्य आहे ना, योग्याला हे सामर्थ्य आहे. मग तुम्ही म्हणता की उखळाला दोरीनं बांधलं किंवा ते बांधता आलं नाही, तर मग अशा पद्धतीनं ते मायाकार्य, मग भूतकार्याला सुद्धा कुठं बांधता येतं, असं पण त्या ठिकाणी होऊ शकतं. शिष्य त्यावरती काय करतो, त्याची शंका जी झालेली आहे त्याचं समाधान करतो. खाली पहा शिष्य, अहो योग्याच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो, पश्चात योगाभ्यासरूप पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो, आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यासरूप पुरुषार्थ वाचून सहज बंधन होण्यास योग्य नाही, म्हणून देवाचे शरीर भूतकार्य नाहीत. बघा आता मुद्दा असा उपस्थित झाला, शिष्य म्हणतो काय होतो की योग्याच्या शरीराला प्रथम बंधनाचा संभव असतो. ज्यावेळेस तो जन्माला आला, तो काय पुढं योग साधना वगैरे काही करत नव्हता, मग त्यावेळेस त्याला बंधन घडत होतं ना, त्यावेळेस त्याला बंधन घडत होतं. पण नंतर योगाच्या सामर्थ्यावरती त्याने सिद्धी वगैरे प्राप्त करून घेतल्या, मग त्यावेळेस त्याला बंधन घडत नव्हतं. पण आधी मात्र बंधन घडायचं का नाही. तसं कृष्ण परमात्मा अवतार धारण करून आले, आणि अवतार धारण करून आल्याच्या नंतर त्याने काही योग वगैरे काही शिकले होते का? का योगाच्या सामर्थ्यावरती पायाची बंधने गळती, म्हणजे वसुदेवांना त्या ठिकाणी परमात्म्याला घेऊन जायचं होतं, पण त्या जेलमधून बाहेर घेऊन जायचं, पण पायाला साखळदंड वगैरे बांधले होते नव्हते, बांधलेले होते. मग ते साखळदंड बांधले असताना तिथं काय त्याने योग साधना वगैरे काय केले होते का? का त्याच्या जोरावरती त्यांनी सगळं तोडून बंधनातून मुक्त केलं? असं काही नव्हतं, ऐक नाही. फक्त उचललं का ते सगळे पायाचे बंधन वगैरे सहज गळून पडले. म्हणजे कोणती योग साधना वगैरे करायची नाही. तर परमात्म्याच्या ठिकाणी, कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी हे सगळं सहजच होतं ना. तसं योग्य पुरुषाला सहज आहे का? त्याला हे योग साधनेच्या माध्यमातून साध्य करावं लागतं, मग बंधन होत नाही. तसं कृष्ण परमात्म्याला हे स्वाभाविकच आहे का नाही? कारण तो कोण आहे? तो योगेश्वर आहे त्या ठिकाणी. आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यासरूप पुरुषार्थ वाचून शरीरास तर, असं म्हणायला पाहिजे नाही का, कृष्ण शरीरास तर योगाभ्यासरूप पुरुषार्थ वाचून सहज बंधन होण्यास योग्य नाही, म्हणून देवांची शरीरे भूतकार्य नाही. म्हणून हे देवाचं शरीर भूतकार्य तुम्हाला म्हणावं भूतकार्य तुम्हाला मानता येणार नाही. तर योग्याच्या शरीराला तुम्ही भूतकार्य म्हटले तरी काही हरकत नाही. का बरं? त्यांना भूतकार्य म्हटलं तरी चालू शकतं, त्यांना पण बंधन होत नाही का? मग असं पहिल्यांदा बंधन असते, त्यांना योगाभ्यास करून नंतर त्यांचा बंधनाचा अभाव होतो. म्हणून योग्यांचं शरीर भूतकार्य म्हणू शकतो आपण, पण परमात्म्याचं शरीर भूतकार्य होऊ शकत नाही. तो मायेचा आविर्भाव आहे, असं लक्षात घेता येतं आपल्याला. म्हणून देवाची शरीरे भूतकार्य नाही. आता आनंदगिरीने देव शरीरे भूतकार्य म्हटले आहेत. ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात या अभिप्रायाने म्हटली आहेत. बघा आता आनंदगिरी काय म्हणले की जे काही शरीर असतात ते सर्व भूतकार्य आहेत, असं त्याने म्हटलं होतं. म्हणजे याचा अर्थ आता आनंदगिरींची टीका जी आहे की नाही, ती आनंदगिरीची टीका म्हणजे शंकर भाष्यावरती आहे. आणि शंकराचार्यांचं भाष्य म्हणजे काय, मूळ सूत्र ब्रह्मसूत्र आहे त्यावरती आहे. आणि व्यासाने जी मूळ सूत्र केलेली आहे ते उपनिषदाला म्हणजे वेदाला अनुसरून केलेले आहेत. ही एवढी सारी परंपरा आलेली आहे. या साऱ्या परंपरेमध्ये जर आनंदगिरीने जर चुकीचं जर केलं तर किती मोठा दोष निर्माण होऊ शकतो. मग अशा पद्धतीनं आनंदगिरीने म्हटलं सर्व शरीर भूतकार्य, म्हणजे भूतकार्य म्हणण्याचं तात्पर्य काय की ते आपल्या डोळ्यांना प्रतीत होतात, आपल्या डोळ्यांना दिसतात, म्हणून भूतकार्य वगैरे म्हटले म्हणजे भूतकार्य होतील असा त्याचा अर्थ आहे का? असा त्याचा अर्थ नाही.
म्हणून आनंदगिरीने देव शरीरे भूतकार्य म्हटली ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात. जसं रामकृष्णाचे हातपाय वगैरे आपल्यासारखेच आहेत ना, का ते वेगळे आहेत काय कुठं? राम हा जन्माला आले तेव्हा किती 4 हात घेऊन आले का 2च हात घेऊन आले? 2च हात 2च पाय आपल्यासारखं शरीर. कृष्ण परमात्मा आपल्यासारखं शरीर घेऊन आले. कोणताही अवतार होऊ द्या, त्याच्यामध्ये काही आपल्यापेक्षा वेगळे शरीर धारण केले का? वेगळे शरीर धारण केले नाही. म्हणजेच ते कसे दिसतात? भूतकार्य असल्यासारखे दिसतात. म्हणजे मग ते भूतकार्य असल्यासारखे दिसले म्हणजे भूतकार्यच आहे असं त्याचा अर्थ होतो का? ते माया कार्य पण आहेत ना, ती माया कार्याचे तुकोबरायांचं शरीर, नाथबाबांचं शरीर, ज्ञानोबरायांचं शरीर, हे काय? हे माया कार्य नाही का? माऊली समाधी दिसतंय का नाही आता? हाय का? दिसतात का कोणाला? म्हणजे याचा अर्थ ते शरीर होतं, कार्य झालं, पण ते आता आपल्या स्वरूपात विलीन झालेले आहेत. म्हणजे विलीन होण्यासाठी वेळ लागत नाही त्यांना, ते माया कार्य असतं. आणि त्यांना जन्माला येताना सुद्धा यातना नसतात आणि शरीराचा त्याग करताना सुद्धा यातना नसतात. जशा आरशामध्ये प्रतिबिंब पाडताना काही यातना होतात का? आरशात. आणि आरशातून ते शरीर नाहीसं होताना किंवा ते प्रतिबिंब नाहीसं होताना काही यातना वगैरे संवेदना काही होतं का? काही होत नाही त्याच्या ठिकाणी. तसं हे शरीर कशा असतात? मायाकारी त्या ठिकाणी असतात. पण माऊली, नाथबाबा, तुकोबराय हे आपल्यासारखेच दिसायला होते ना, का वेगळे होते? आपल्यासारख्याच यातना, आपल्यासारखाच संसार, सगळ्या गोष्टी आपल्यासारख्याच करत होत्या, ऐक नाही. मग याचा अर्थ ती भूतकार्य आहे असं नाही, पण भूतकार्यासारखी दिसत होती. ह्या अभिप्रायाने आनंदगिरीने सर्व शरीरे भूतकार्य आहे असा तात्पर्याने विचार मांडलेला होता. म्हणजे सगळे शरीर भूतकार्य म्हणजे मायाकार्य नाही असं मात्र म्हणता येणार नाही. तुम्हाला जर काही कुठं विसंगती वाटत असेल तर लगेच विचारा, ठीक आहे ना? आता आनंदगिरीने देव शरीरे भूतकार्य म्हटले आहेत, ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात ह्या अभिप्रायाने म्हटली आहेत. कारण खुद्द भाष्यकारांनीच गीता भाष्यात जीवावर अनुग्रह करण्याकरता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो. बघा आता, जीवावर अनुग्रह करण्याकरता गीतेत म्हटलेले आहे का नाही? कोणता श्लोक आहे बघा, 4थ्या अध्यायामध्ये. श्लोकावली मंडळी आहेत का कोणी? श्लोक येणारी मंडळी 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. मला आता तो श्लोक आठवत नाही, परंतु त्यामध्ये कृष्णाने म्हटलं, अर्जुनाने म्हटलं होतं की हे हा योग पूर्वी सूर्याला सांडला, सूर्याने मनूला हा मुद्दा सुरू झाला. आणि मग देव म्हणू लागला की मागे मी अनेक रूपं धारण केलेली आहेत, तू पण अनेक रूपं अनेक अवतार झालेले आहे. अवतार म्हणजे जन्म, आणि मला ते माझे काय झालेले आहेत? अवतार झालेले आहेत. मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आगवे मागील मज आठवे. मी आहे का नाही, हे म्हणून हे मला सगळं मागचं त्या ठिकाणी काय आहे आठवत आहे. मी आजोही परे संभाव्य प्रकृती योगे. मी आजोही म्हणजे मी आजन्म आहे, पण प्रकृतीच्या योगाने हे संभवनीय आहे का नाही? प्रकृती म्हणजे माया कार्य, मायाच्या माध्यमातून हे संभवनीय आहे, ऐक नाही. काय ते पय अमृताची किरटी असं काहीतरी ओवे आलेले 4थ्या अध्यायामध्ये, की म्हणजे तो नटे नटी कार्या लागे अशा पद्धतीनं हे नटतो म्हणजे सोंग घेऊन येतो. कशासाठी? तर हे धर्म कार्य करता, ऐक नाही. पुढं श्लोक आलेले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत, नेहमीच आपण ऐकतो. अशा पद्धतीनं मी प्रकृतीच्या माध्यमातून प्रकृती संभवा असं काहीतरी आहे. ते आहे का ते डॉक्टर खोराळकर म्हणून? बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन नान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. पुढे आजोपि सन्नो वेयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामि युगे. संभवाम्या प्रकृतीम स्वामीधिष्ठा, याचा स्वामी आणि त्या प्रकृतीच्या माध्यमातून मी अशा पद्धतीनं अवतार घेत असतो असं भगवंताने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की नाही? असं म्हटलेलं आहे. जीवावर अनुग्रह करण्याकरता काय अनुग्रह करतो बरं जीवावरती? तर तो अनुग्रह करण्याचं तात्पर्य आपल्या काय सुरुवातीच्याच ओवी आहे त्याच्यामध्ये, आता मला ती ओवी पण आठवत नाही, की दिव्यावर जशी काजळी येते ती काजळी दूर करून अशा पद्धतीनं तो दिवा मी काय करतो?
प्रकाशित करत असतो. तसं जीवांच्या ठिकाणी अज्ञान, ऐका ना, अज्ञान ते आल्यामुळं वेळी आपल्याच्याने काही वारे मी मी साकार साकारी होऊन उतरे मग अज्ञानाच्या अंधारे घेऊन निघाले. अधर्माची अवघे तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करता गोडी, सुखाची उभवी, दैत्यांची कुळीनाशी, साधूचा मान घेऊशी, धर्माशी नीतीशी शेज भरी, मी अविवेकाची काजळे, फिडून विवेक दीप उजळी, ते योग्या पायी दिवाळी निरंतर. ऐका, ऐशा काजा लागे योगायुगी मी अवतरे. ऐक ना, अशा कार्यकर्ता युगानुयुगामध्ये मी अशा पद्धतीने अवतार घेतो. हे जीवावर अनुग्रह करण्याकरता भगवंत काय करतो, अशा पद्धतीने अवतार धारण करतो. मग जीवावर अनुग्रह करण्याकरता माया बलाने, इथं अविद्येचं बल आहे का? अविद्येचं बल जर असतं तर भगवंताला अवतार झाला हे पण कळलं नसतं. तसं त्याचं कोणतं बल आहे? मायेचं बल आहे. म्हणजे स्वतःचं काही बल आहे का? स्वतःचा फक्त संकल्प आहे, तो पण मायेच्या सापेक्ष आहे. मग अशा पद्धतीनं माया बलाने, मायेच्या सामर्थ्यावरती परमात्मा कृष्ण रूप प्रतीत होतो. कृष्ण शब्दाचा अर्थ घ्यायचा बोध, ज्ञान, चित स्वरूप येतो परमात्मा. म्हणून कृष्ण रूप प्रतीत होतो, अनुभूतीला येतो असे स्पष्ट म्हटले आहेत. आणि त्यांचे टीकाकार आनंदगिरी आहेत. आणि त्या शंकर भाष्यावर टीका कोणी केलेली आहे? आनंदगिरीने टीका केलेली आहेत. ऐक नाही, म्हणून शंकराचार्यांच्या विरुद्ध देवांची शरीरे भूतकार्य आहे असा म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही. मग आता हे आनंदगिरी शंकराचार्यांच्या भाष्याच्या विरुद्ध टीका करतील का त्याच्यावरती? म्हणजे ते शंकराचार्यांच्या विरोधात कधी जातील का? विरोधात मात्र जाऊ शकत नाही. मग म्हणण्याचं तात्पर्य काय? भूतकार्य सारखी ती शरीरं दिसत आहे असं म्हणण्याचा तात्पर्य अभिप्राय आहे. म्हणजे ती शरीरं भूतकार्यच आहे असं मात्र नाही, आहे का नाही? असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही, असे म्हटले पाहिजे. चला, आता तुम्हाला जर मागं पुढं जर काही विसंगत होत असलं तर परत मला सांगा. आता जरा थोडं उरकलं पाहिजे आपण. रोज काही 1-1.5 पान होत असतं आणि मुद्दा तर काही जास्त कठीण पण नाही. आता रामकृष्णाच्या शरीराचे उपादान कारण साक्षात माया आहे आणि जीवांच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचमहाभूत आहे. बघा, आता आपले शरीर उत्पन्न होण्याला, जसं घट उत्पन्न होण्याला उपादान कारण काय? माती पाहिली आपण, ऐका नाही. निमित्ता कारण जसं कुंभार वगैरे पाहतो, तसं आता रामकृष्णाधिकाचे शरीर उत्पन्न व्हायचं असेल तर त्याचं उपादान कारण काय आहे? माया त्या ठिकाणी साक्षात उपादान कारण आहे. आणि निमित्त कारण काय बरं सांगा? रामकृष्णाधिकांचं निमित्त कारण सापडले का कोणाला? परित्राणाय साधू नाम, एवढंच निमित्त आहे ना त्यांचं. अजून इथं ग्रंथात काय आलं? अहो, साधू आणि साधू असाधू यांचं काही पापपुण्य आहे का नाही? हे त्यांचं काही निमित्त कारण आहे ना त्याला, ऐक नाही. आणि उपादान कारण कोण आहे? साक्षात माया प्रकृती ही त्यांचं उपादान कारण आहे. म्हणून साक्षात माया ही काय आहे? उपादान कारण आहे. आणि जीवांच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचमहाभूत. म्हणजे माया काय आहे? कारण आहे आणि पंचमहाभूत काय आहे? कार्य आहे. असं लक्षात घेऊ शकता की नाही? कारण पंचमहाभूत हे मायेला सोडून आहे का? मायेतच आहे. पंचमहाभूत मायेतच आहे का नाही त्या ठिकाणी, असं लक्षात घ्यायचं. म्हणून पंचमहाभूत हे मायाचं कार्य, माया कारण आहे आणि माया पंचमहाभूत त्याचे कार्य आहेत. म्हणून जीवांच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचभूते आहेत. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णाची शरीरे विलक्षण आहे, ऐक नाही. म्हणून जीव शरीराहून, आपलं जे शरीर स्थूल शरीर आहे का नाही, या शरीराहून रामकृष्णाची शरीरे विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे निराळी, ऐक नाही, असल्यासारखे ते आपल्याला प्रतीत होत असतात. आता असं पहा की आपलं अंतकरण आहे का नाही आणि आपलं हे स्थूल देह पण आहे का नाही. आता अंतकरण पहा आपलं आहे का? कोणाला प्रतीत होतंय का? पण त्याचं कार्य चालू आहे का नाही? मग ते अंतकरण आणि हे स्थूल शरीर याच्यामध्ये जरा काही विलक्षणता वाटते का नाही आपल्याला? याच्यामध्ये काहीतरी विलक्षणता वाटते. तसं त्यांचं शरीर आणि आपलं शरीर याच्यामध्ये कशी विलक्षणता आहे का नाही? ही विलक्षणता आहे. आणि सर्वात मोठा फरक म्हणजे, आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक ते रामकृष्णाच्या शरीराचं तात्पर्य काय? हा फरक या ठिकाणी सांगतात. म्हणजे अन्य जीवांना
देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णाधिकांना ती भ्रांती नाही. सर्वात मोठा फरक. आपण जन्माला आलो की नाही, आपल्याला किती भ्रांती आहे. माऊली म्हणतात, म्हणून संशय होणी थोर आणि पाप नाही घोर, ही विनाशाचे वागर मनुष्य प्राणी असे आहे की नाही. प्राण्याला सगळ्यात मोठी वाघूर झाडं बंधन करणारं काय त्याच्या ठिकाणी काय संशय भ्रांती ऐकण्या जीवांना. प्रत्येक आता ही ओळ बरोबर आहे का, याच्यामध्ये काही विसंगती होती का, मला सांगतानाच मोठी काळजी. संशय भ्रम आहे का नाही. तसं रामकृष्णाधिकांना काय कुठं पाठांतर करून आलेत का ते, काही याच्या आधी त्यांनी ग्रंथ केला का. अर्जुनाला जेव्हा तत्वज्ञान सांगायचं मग कधी सांगितलं, कधी सांगितलं. पूर्वी सूर्याला सांगितलेलं आता ते अर्जुनाला सांगू लागले. मध्ये काही कुठं अध्ययन करून अध्यापन करून त्याचा काही सराव ठेवला का त्याने, काही कुठं काही ठेवलं नाही का नाही. जे तिकडं सांगितलं ते डायरेक्ट कितीतरी कालाने इथं सांगितलं. म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची भ्रांती संशय भ्रम काही कुठं दिसतो का. आणि आपल्याला रात्री काही जेवण केलं, रात्री पाठाला किती लोक होते आहे का नाही. आणि आपल्याला सकाळचं पाठला उठायचं हे तरी आठवतं का लवकर. आपली इथूनच सुरुवात असते. म्हणजे आपली अशी गंमत असते. आपल्या ठिकाणी भ्रम संशय भ्रांती हे राहते का नाही. तसं त्यांना आहे का, त्यांना संशय भ्रांती नाही. मग सगळ्यात मोठा फरक काय, सगळ्यात मोठा फरक भ्रांती त्याला अजिबात सुद्धा नसते आणि आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी असते. हा त्याच्यामध्ये फरक आहे. आणि जर एखाद्याला कोणत्या प्रकारची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रांती नसेल तर तो बोधद्रष्ट्या ईश्वरच आहे असं म्हणायला काय हरकत आहे का. तो बोधद्रष्ट्या ईश्वर आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त ईश्वराच्या ठिकाणी जो संकल्प आहे ही सृष्टी उत्पन्न करण्याचा, पालन करण्याचा, नाश करण्याचं एवढं सामर्थ्य आहे. तसं त्याच्यात येईल केवढं सामर्थ्य नाही. मग तो तात्विकदृष्ट्या तुम्ही त्याला म्हणू शकता ईश्वर आहे की नाही, ईश्वर भावाला तो प्राप्त झाला हे म्हणू शकता. पण ईश्वराचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येईल का, ईश्वराचं मात्र सामर्थ्य त्याच्यामध्ये येणार नाही. उलट तिथं काय, तू देव आणि मी भक्त हा भाव मात्र त्याचा कायम राहणार. त्यालाही भ्रम नाही यालाही भ्रम नाही आहे का नाही. पण तो बोधद्रष्ट्या तात्विकदृष्ट्या त्याला ईश्वर म्हणायला काही हरकत नाही असं पण होऊ शकतं. ज्या पुरुषास देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधद्रष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. म्हणण्यास आहे का नाही, त्याला म्हणू शकतो तुम्ही आहे का नाही. पण साक्षात ते मात्र ईश्वर मात्र होऊ शकत नाही. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. का फरक आहे बरं, कारण किती जर झालं तर हे भूतकार्य आहे ना, किती जर झालं तर हे भूतकार्य आहे. हे भूतकार्य संपल्याच्या नंतर मग ते लाजले गे माय आता कवना वाळू, जिकडे पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळ मग होऊ शकतो का नाही. पण जोपर्यंत हे शरीरामध्ये आहे तोपर्यंत होता येईल का, तोपर्यंत होता येणार नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं आपण. बघा, ज्या पुरुषास देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधद्रष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. असो आता पुष्कळ झालं. जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्वगुणवती अविद्या आहे आणि रामकृष्णाधिकांना देहात्मभ्रांती नसण्याचं असं काय आलं. माईक त्यांचा चालू झालाय. माईक चालू झाल्यामुळे झालं असं. बरं ठीक. रामकृष्णाधिकांना कुठं आलो तुम्ही, असो. जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्वगुणवती अविद्या आहे आणि रामकृष्णाधिकांना देहात्मभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी शुद्ध सत्वगुणवती माया आहे. ऐक नाही, माया आहे म्हणून त्यांना देहात्मभ्रांती होत नाही. आणि जीवांना का बरं देहात्मभ्रांती होते, उपाधी कोणती, अविद्या उपाधी आहे. आणि कधी कधी ही अविद्या उपाधीचं सुद्धा आवरण निवृत्त होतं आणि आवरण निवृत्त झाल्याच्या नंतर ते देवाबरोबर संवाद करतात की नाही, देवाबरोबर बोलतात की नाही, बोलतात. आणि काय म्हणतात, कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगली आहे की नाही. पण हे कधी म्हणू शकतो, भ्रांती गेली तरच म्हणता येईल ना. आणि भ्रांती जर तशी शिल्लक राहील तर म्हणता येईल का, मग म्हणता येणार नाही. मग ते म्हणतात काय सुरुवात आहे, षडगुण गोंडे रत्न जळित श्याम सुंदर तुझं शोभले रे ऐक नाही. आणि आमची रक्त नरकमुताने भरले रे, येतं काहीतरी त्रिगुण अविद्या नरकमुताने भरले रे, नवा ठया पाठवून गेली, नवीनच दिली तेव्हाच फाटलेली होती मुळात आहे का नाही. आणि ती आमाशी धिदली रे, अशा पद्धतीनं ती आम्हाला तू धिदली. पुढं काहीतरी आहे ऋषीमुनी गाथा असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे.
आणि तोंपत चित्ती वृत्ती गुंतले रे वगैरे असं आहे. आता मला ते आठवत नाही, हे थोडं थोडं आठवतं. तर याच्यामध्ये काय, कानोबा तुझी घोंगडी चांगली, म्हणजेच ती कोणती उपाधी आहे त्याला? कानोबा तुझी शुद्ध घोंगडी, सत्वगुणी शुद्ध माया. सत्व शुद्ध सत्व गुणवती माया उपाधी. आणि आमची नवा ठया फाटून गेली, ही कोणती उपाधी जीवांना? मलिन सत्व अविद्या, मलिन सत्वगुणी अविद्या. मलन सत्वगुण अविद्या ही जीवांची काय आहे त्या ठिकाणी उपाधी आहे. मग ह्या उपाधीमुळंच आपल्याला भ्रांती असते आणि त्या उपाधीमुळं त्याला अजिबात कोणत्या प्रकारची भ्रांती नसती, हे लक्षात येतं. म्हणून जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञ. आणि म्हणून जीवांना अविद्यापासून निर्माण झालेलं हे सगळं आहे का नाही, म्हणून त्यांना भ्रांती संशय हा स्वाभाविकपणे येणारच आहे. आपण म्हणतो आम्हाला का बरं विसर पडतो सगळ्या गोष्टींचा, एवढा रोज निश्चय करतो तरी आमचं व्हायचं तेच होतं, आम्हाला का बरं त्याची विसंगती होती? बरं तुम्ही रोज सांगता, पण आमचं कसं आहे, पालत्या घागरीवर पाणी, काही लक्ष देत नाही का बरं? अविद्याकृत आहे ना आपलं, मग भ्रांती येणार आहे आपल्याला. हे तरी आपल्याला मान्य असलं पाहिजे का नाही? मग आपल्याला भ्रांती येणार नाही, मग येणार कोणाला भ्रांती? आपण म्हणतो ना अहो जीव आहे, जीव म्हटल्यावर चुकणार, चुकतो म्हणूनच जीव त्याला म्हणता येईल ना. तर कशामुळं? अविद्याकृत आहे ना, म्हणून तो जीव आहे, म्हणून तो चुकतोच ना, आहे का नाही? आणि मायाकृत असल्यामुळं त्याला काय येते? सर्वज्ञता. सर्वज्ञता शब्दाचा अर्थ काय होतो? सगळ्यांच्या अंतःकरणात काय चाललंय हे पण त्याला कळतं. आणि त्याच्या अंतःकरणात काय चाललंय हे त्याला कळतं का? अहो सगळ्यांचं अंतःकरण हेच त्याचं अंतःकरण, असंच म्हणावं लागेल ना, सगळ्यांचं अंतःकरण हेच त्याचं अंतःकरण, म्हणजेच त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ असं त्याला म्हणायचं. म्हणजे आता आपण कोणत्या अंतःकरणात आहे? आपण कोणत्या अंतःकरणात राहतो? अहो आपण त्याच्या अंतःकरणात राहतो, लक्षात घ्या. आपल्याला स्वतःचं अंतःकरण सुद्धा नाहीये. आपण म्हणतो हे माझं, हे माझं नाही, हे त्याचंच आहे, लक्षात घ्या. सगळं त्याच्यातच लीला चाललेली आहे असे. ते स्वगत सच्चिदानंदे मिळून शुद्ध सत्वगुण विणले रे. विनले रे, हा. षडगुण गोंडे रत्न रत्नजडी तुझ शाव सुंदरा शोभले रे. काम कर्म विद्या त्रिगुण पंचमहाभूत्यांनी विणली रे. विनले रे, रक्तरहित दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. भरली रे, नवा ठाया फाटून गेली तो आमाशी दिले रे. ऋषी मुनी गाथा काय? मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. संदेह. बाबरूप महादेव विठ्ठले हा. तत्पदी वृत्ती मुरली रे. मग आता आपली ही संध्या वृत्ती विणली, ही संध्याची वृत्ती नष्ट कधी होईल बरं? विचार सागर बारकाईनं ऐकलं तर ही वृत्ती आपली आहे का नाही संध्याची निवृत्त होईल का नाही, असं लक्षात घेतलं पाहिजे. बघा, म्हणून जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता आहे. जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊनच करून घेणे आवश्यक आहे. आता जीवांना अविद्याकृत आवरण झालं का नाही? अविद्याकृत आवरण झाल्यामुळं त्या आणि देहात्मभ्रांतीचा नाश. आता अविद्याकृत आवरण आहेचे, भ्रांती संशयाचं वगैरे आहे का नाही? आणि देहात्मभ्रांती, देह मीच आहे अशी त्याला काय असते? भ्रांती असते. नाहीतरी एखाद्या दिवशी हा देह पडणार का नाही? हा देह नाहीतरी एखाद्या दिवशी हा पडणार आहे, पण याची तरी त्याला जाणीव आहे का? हे पण तो विसरूनच गेलेला आहे. अहो हा पण तो विसरून जातो ना. ज्याला कळतं का मला मरण आहे, मग त्याचं जीवन कसं असेल बरं? नाथबाबांचा एक दृष्टांत होता. त्यांना आता मला सांगायला गेलं का वेळ निघून जास्त जातो, आहे का नाही? तर का सांगूच ते सांगतो जरा, म्हणजे तुमच्या थोडं लक्षात येईल. तुम्ही प्रसंग ऐकला असेल की त्यांच्याकडे एक व्यक्ती गेला आणि तो म्हणला का तुम्हाला लोक सगळे साधू संत अमुक तमुक म्हणतात, आहे का नाही? मग मला जरा असं संशय येतो की तुम्ही खरंच संत आहात का, असं विचारलं. त्यावेळेस तो म्हणला जाऊ द्या, मी संत आहे का नाही हे भाग नंतरचा आहे, पण मला एक गोष्ट आठवली, मला तुम्हाला ती सांगायची. म्हणे काय? मी ज्योतिष पाहतो ना, मी ज्योतिष पाहिले याच्यामध्ये, मग तुमच्या हाताची रेखा, तुमच्या कपाळावरल्या रेषा ह्या सगळ्या मी पाहिलं, तर मला याच्यामध्ये ना तुमचं मरण अत्यंत जवळ आले. मला काळजी लागली, हो तुमचं मरण जवळ आले, तुम्ही 7च दिवस आता नाहीसे होणार आहात, आहे का नाही? त्यामुळे जरा थोडी काळजी घ्या. आणि काय म्हणत होते तुम्ही?
मी संत आहे का नाही. मग सांगू का मी संत आहे का नाही तुम्हाला. ते म्हणले तुझं संत पण बाजूला राहू दे बा, मला जाऊ दे आता. मग म्हणले का बरं. नाही मला पहिलं घरी जाऊ दे. पहिला घरी गेला. घरी आल्याच्या नंतर ती शेजारी पाजारीची जी भांडणं तणणं होती सगळ्यांना शरण गेला. म्हणलं बाबा मला थोडे दिवस जगायचे, मला काय राहायचं नाही. हे तुमचं शेत तुमचं बांध कोण कोरलेलं आहे, हे तुमचं तुम्हाला, तुमचं कर्ज घेतलंय हे तुमचं तुम्हाला. पोरा बाळाला सगळ्यांना सांगितलं बाबा माझं जर चुकलं असेल ना मला माफ करा बाबा, मी थोड्या दिवसाचं सोबती आहे बस. आता हे मला काय भांडणं तणणं करायचे नाही. मला जेवढं 7 दिवस राहिले मला तेवढंच फक्त जगू द्या, आहे का नाही. असं सगळ्यांची भांडणं तणणं कोण नाही गावामध्ये त्याची वाट पाहायची. अरे हा कोण व्यक्ती, त्याला जरा मला बोलू द्या, जरा बसू द्या. तो म्हणतो मला 7 दिवस जगायचं, 7 दिवस जगायचं. गावात सगळीकडे प्रेम झालं. 7 दिवसामध्ये त्याने जग आपलं करून घेतलं. आणि 8वा दिवस उगवला. तो म्हणला मरण का अजून आलं नाही. नाथबाबा काय खोटं बोलले की काय. नाथबाबांना जा विचारला पाहिजे. गेले नाथबाबांक आणि विचारला जा. म्हणले का तुम्ही म्हणले 7 दिवसात मरण येणार आहे. 7 दिवस होऊन आज 8वा दिवस झाला, कुठं मरण आहे. ते म्हणले मरण जाऊ द्या, मागं पुढं होऊ शकतं. 7 दिवसांनी नाही तर 70 दिवसांनी. 7 दिवसात काय केलं. म्हणजे ज्याचं त्याला देऊन टाकलं, काय ठेवलं नाही. आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण, सगळं संपून टाकलं, काही नाही राहिलं. मग कसं काय वाटतं आता, फार मोकळं वाटतं. मग म्हटलं मग मी तो विचार करतो का आपल्याला किती दिवसात जगायचं आहे. 7 दिवसात, आहे का नाही. आणि एखाद दिवस 7 दिवसातला 1 दिवस आपल्याला त्याच्यातून जावं लागेल का नाही, जावंच लागेल. म्हणजे मग नित्य आपल्याला कशाचं स्मरण असलं पाहिजे का 1 दिवस आपला देह पडणार आहे याचं आपल्याला काय असलं पाहिजे, स्मरण असलं पाहिजे. आणि जीवाला का बरं होत नाही, त्याला आचार्य उपदेश नाही ना. त्या जसा मनुष्याला नाथबाबांचा उपदेश झाला का नाही तसं आपल्याला कुठून तरी उपदेश झाला पाहिजे ना. आपल्याला कोणीतरी हलवून जागं केलं पाहिजे ना. आपण सावध झालं पाहिजे ना. सावध झालं तरच ही भ्रांती जाईल का नाही. का तशी भ्रांती जाईल आपली, भ्रांती जाणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, जीवाला आचार्य शरण व्हावंच लागेल नाही. सद्गुरूला शरण जावं लागेल का नाही. पण आपण जरा थोडे लाटणे जायचा न लवे. जाऊ द्या मला काय गरज आहे त्या विचारसागराची, मला काय करायचं ते जाऊ द्या, माझं मी जगल, आहे का नाही. ते असे असतात देहात्मवादी, त्यांना हे सांगून जमणार नाही, आहे का नाही. याच्यामध्ये तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येरा गाबाळ्याचे काम नाही, आहे का नाही. म्हणून जीवांना किती जरी काही जरी झालं तर आचार्यांना शरणागत व्हावाच लागतं. का बरं शरणागत व्हावं लागतं. आवरणाचा नाश करायचा आहे. मल विक्षेपादी आवरण आहे हे निवृत्त करायचं. तर आपल्याला देहात्म भ्रांती आहे ही मात्र घालवायची आहे. याच्यासाठी आपल्याला श्रीगुरूंना शरण व्हावाच लागेल. म्हणून आचार्य कुठे गेलं ते, जीवन अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊनच करून घेणे आवश्यक आहे. रामकृष्णादिकांना आवरण आणि भ्रांती नाही. रामकृष्णांना आवरण आहे का कोणत्या प्रकारचं, आवरण नाही. आणि भ्रांती आहे का, भ्रांती नाही. मग आता सद्गुरूला शरण का जायचं होतं आपल्याला, आवरणाच्या आणि देहात्मभ्रांतीच्या निवृत्ती करता. आणि रामकृष्णादिकांना आवरण नाही आणि देहात्मभ्रांती नाही. आता त्यांना शरणागत व्हायची गरज आहे का, त्यांना शरणागत व्हायची गरज नाही. आणि आपल्याला शरणागत का व्हायची गरज आहे. हे असं आता हे याच्यामध्ये बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. मी तिची आठवण करून द्यायला पाहिजे होती, पण काढा तुमच्या पद्धतीने तुम्ही. रामकृष्णादिकांना आवरण आणि भ्रांती नाही म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. म्हणून आचार्याद्वारा श्रीगुरूंच्या द्वारा उपदेशजन्य उपदेशापासून जन्य म्हणजे उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. त्यांना आवश्यकता आहे का ज्ञानाची, ज्ञानाची आवश्यकता नाही. जरी त्यांना आवश्यकता जरी नसली, कोणाला रामकृष्णादिकांना, ते म्हटले आता आम्हाला काय करायचंय, आम्हाला इथं काय मिळालं नाही बरं, तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी. आयशी काय, तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी. आयशी सामग्री माझ्या अंगी का सामर्थ्य माझ्या अंगी जाणशी तू, अशी काहीतरी 3ऱ्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. बरोबर ना, 3ऱ्या अध्यायात ही ओवी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मृत गुरुपुत्र आणला तो तुआ पोवाडा देखला, तोही मी योगीला कर्मी असता. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना ह्या त्रिभुवनामध्ये असं काय नाही की जे मला मिळालं नाही. असं कोणती गोष्ट नाही का जी माझ्याकडे नाही, सांग बरं, आहे का नाही. सगळं माझ्याकडं असून सुद्धा मी सामर्थ्य माझं पाहत असताना मी मृत गुरुपुत्र आणला का नाही, माझ्या गुरूंचा मिळालेला पुत्र, ते सुद्धा तो पोवाडा माझं सामर्थ्य पाहिलं का नाही. एवढं सामर्थ्य असून मी माझी कामं सगळी करतो का नाही, जागच्या जागी अवतार घेणं, लोकांना उपदेश करणं, हे सगळ्या गोष्टी अवतार घेऊन करतो का नाही.
हे भगवंत करत असतो. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुशती सामान्य सकळ. काय श्लोक आहे? यददा चरती श्रेष्ठ स्ततदेवे तरोजना. ऐक नाही, असं आपण पाहतो की नाही. म्हणजे इथं श्रेष्ठ व्यक्ती जे जे आचरण करतो इतर लोक त्याला पाहूनच आचरण करतात की नाही, असंच लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून रामकृष्णादिकांना आवरणनाशा करता आणि आत्मभ्रांतीच्या निवृत्ती करता आचार्यांना शरण होण्याची काही गरज आहे का? गरज नसली तरी हे लोकराहटी, लोकसंग्रह, लोककल्याण, लोकहित याच्याकरता का होईना त्यांनी हे केलं पाहिजे का नाही. जर रामकृष्णादिकांनी जर हे केलं नाही तर बाकीचे लोक करतील का? बाकीचे लोक करणार नाही. बाकीच्या लोकांनी श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे. या अर्थाने कृष्ण परमात्मा, रामचंद्र परमात्मा सद्गुरूला त्या ठिकाणी शरण जात असतात, हे त्यातलं तात्पर्य आहे. म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. जरी रामकृष्णादिक ब्रह्मज्ञान प्राप्ती करता वशिष्ठ पणीकडे गेल्याचे पुराण वचन आहे. ऐक नाही. मग वशिष्ठ संदीपन हे वशिष्ठाकडे कोण गेले तर रामचंद्र प्रभू गेले, आणि सांदीपनी मुनीकडे कोण गेले तर कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेल्याचे पुराणामध्ये वचन त्या ठिकाणी आहेत. तथापि वेद आज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरता व लोकसंग्रहाकरता ते गुरुकडे गेले. हे का गेलं बरं गुरुला शरण? तर गुरुला आता ते स्वाभाविकपणे ज्ञानी आहे का नाही? स्वाभाविकपणे त्या ठिकाणी उलट ज्ञानाला आलेला अवतार आहे, उलट तो आकार आहे, उलट आहे का नाही. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. ज्ञानालाच आलेला जणू काय आकार आहे. म्हणजे ज्ञानाला आकार आहे त्याला वेगळं ज्ञान काही प्राप्त करून घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. पण आपल्याला ज्ञान आहे, लोकांना नाही ना ज्ञान. म्हणून लोकांना ही लोकराहटी, लोकसंग्रह, लोककल्याण व्हावं, आहे का नाही, त्याच्याकरता अशा पद्धतीने हे सद्गुरूला शरण जात असतात. म्हणून तथापि तरी पण वेदाज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरता व लोकसंग्रहाकरता ते गुरुकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरता म्हणून गेले नव्हते. त्यांना ब्रह्मज्ञान नाही आपल्यासारखं, आणि ब्रह्मज्ञान नाही म्हणून प्राप्त करून घेण्याकरता गेले, असं त्यांचा तात्पर्य आहे का? अहो, त्यांना आवरण नाही, त्यांना आत्मभ्रांती नाही, आणि ज्याला आवरण नाही, आत्मभ्रांती नाही, त्याला सद्गुरूकडे जाण्याची काय गरज आहे का? असं मात्र त्या ठिकाणी नाही. त्यांना आवरण विक्षेप नव्हते असं नाही. लोकसंग्रह, लोककल्याण याकरता गेलेले होते. हे त्यांच्या अवतार चरित्रावरून सिद्ध आहे. त्यांचं अवतार चरित्र आपण बारकाईनं पाहिलं की त्याच्यावरून आपले हे सारं लक्षात येतं. श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णादिकांना स्वभाव सिद्ध आहे. आता बघा, श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी, आता जीव त्या ठिकाणी काय म्हणतो? मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, याच्यामध्येच जातीपातीमध्ये आश्रमामध्ये गुंतून पडलेला आहे का नाही. जेव्हा त्याला तू ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, तुला जन्म नाही, तुला मरण नाही, आहे का नाही, अशा पद्धतीचा त्याला बोध प्राप्त होतो, म्हणजे आत्मस्वरूपाचं त्याला यथार्थ ज्ञान होतं, तेव्हा त्याला अत्यंत आनंद होतो का नाही, आनंदवाप्ती होते का नाही, अतिशय आनंद होतो, अति हर्ष होतो, आनंदाचे डोही आनंद तरंग असं त्याला होतं का नाही त्या जीवाला. वा मी सगळ्या बंधनातून मुक्त झालो. आतापर्यंत किती दिवस या बंधनामध्ये मी गुंतून पडलो होतो, पण आता मात्र ह्या बंधनातून मी मुक्त झालो, असं मग त्याला एखाद्या मनुष्याला आहे का नाही, समजा कुठं एखाद्या तुरुंगात ठेवलं असेल आणि तुरुंगातून सोडल्याच्या नंतर त्याला कसं वाटतं? बरं वाटतं का नाही? आनंद वाटतं का नाही सोडताना? तो जसा त्यांना आनंद होतो का नाही, तसा हा आनंद स्वभाव सिद्ध कोणाला असतो? रामकृष्णादिकांना असतो. त्यांना कधी आनंद नाही असं कधी आहे का? उलट ते आनंदकंद आहे का नाही, आनंदकंद आमच्या पद्धतीनं आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, आहे का नाही, आपण म्हणतो का नाही, आनंदकंद असणारा तो काय परमात्मा त्या ठिकाणी आहेच. तसा आपल्याला आनंद स्वाभाविकपणे आहे का? आपल्याला अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती जेव्हा निर्माण होईना तेव्हा आनंद होतो. तसं त्यांचा हा आनंद अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाल्याच्या नंतर होतो का? हा स्वाभाविकपणे आहे, हा स्वाभाविकपणे त्या ठिकाणी असतो. म्हणून श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णादिकांना स्वभाव सिद्धच आहे असं म्हटलं पाहिजे. जीवांना अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीने, आता बघा पुढं कसं होतं की जीवांना अहम ब्रह्मास्मी
या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरे. आता अहम ब्रह्मास्मी असं त्याला खरं यथार्थ ज्ञान झालं आणि त्याच्यापासून त्याला आनंद झाला. तर हा आनंद कसा आहे, वृत्तीच्या सापेक्ष आहे का नाही? हा आनंद वृत्तीच्या सापेक्षच असतो का नाही? वृत्तीच्या सापेक्ष असतो. आता ती वृत्ती कुठपर्यंत तशा आनंदाची राहील बरं? अहम ब्रह्मास्मी या आनंदाची कुठपर्यंत वृत्ती राहील? वृत्ती सुद्धा कारणामध्ये लय होईल का नाही एखाद्या वेळेस? मग वृत्ती कारणात लय झाली, मग आता मला सांगा, पहिल्या दिवशी जो आनंद झाला दुसऱ्या दिवशी तो आनंद होतो का? विचार सांग. आपण आता हा तरंग चौथाच पाहिला, चौथ्या तरंगाच्या सुरुवातीलाच पाहिलं की नाही आपण? पहिल्या क्षणामध्ये जो आनंद असतो तो दुसऱ्या क्षणात नाही, दुसऱ्या क्षणात जो आनंद आहे तो तिसऱ्या क्षणामध्ये नाही. किती जवळचा आपता आला, कितीतरी वर्षाने आला, त्याला पहिल्यांदा किती आनंद होतो आणि नंतर तो आपतो म्हणला नाही आता महिनाभर इथंच राहायला आलेलो आहे, मग त्याला आनंद होतो का? महिन्याच्या शेवटच्या तारखेला तो उलट म्हणतो हा कधी जाईल, आहे का नाही? तसं अहम ब्रह्मास्मी ही आनंदकार झालेली वृत्ती, याच्यामध्ये प्रथम आनंद असतो, ऐक नाही, पण हा आनंद कायमस्वरूपी टिकतो का? हा आनंद कायमस्वरूपी मात्र टिकत नाही. तो आपल्या स्वरूपात कारणामध्ये काय होतो, लय होऊन जात असतो. जीवांना अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरे, पण काही कालाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. त्यावेळी त्या स्थितीस सहज स्थिती असे म्हणतात. त्यावेळेस त्या स्थितीला कोणती स्थिती म्हणायची? सहज अशा स्थितीला स्थिती म्हणायचं बरं का. तुम्ही म्हणे नाही अहम ब्रह्मास्मी मला आनंद झाला, वा, आता परत म्हण अहम ब्रह्मास्मी म्हणतच राह. असं म्हणत राहायचं का? त्याची माळ घेऊन जपच करत राहायचं? गरज आहे का? एक एक आता आपले दादा नेहमी सांगतात, एक मनुष्य आहे ना असं हातामध्ये कोमंडून घेतला का असं कोमंडलो आणि नाही काहीतरी प्रसंग चुकतोय वाटतं, तो आपलं ध्यानस्थ होतं वाटतं काहीतरी, आणि असं म्हणायचा सोहम सोहम सोहम, आहे का नाही, अहम ब्रह्मास्मी असं जप चालू होतं, आहे का नाही? तर त्याच्यात दुसरं एक जण आला आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी कमंडल होतं, तर तो त्याच्या पुढं बसलाय ध्यानाला, आहे का नाही, हे कमंडोल माझं आहे, हे कमंडोल माझं आहे, हे कमंडोल माझं आहे. तो म्हणला का रे तू असं म्हणतो कमंडोल माझं आहे, कमंडोल माझं आहे? तर तो म्हणला अरे मग तू अहम ब्रह्मास्मी हे का म्हणतो? आणि समजा तू म्हटला नाही म्हणजे तू अहम ब्रह्मास्मी नाही का? तू ब्रह्मरूप नाही का? का तू ब्रह्मरूपात? बरं जाऊ दे, पाण्यावर आलेलं शेवळ आहे का नाही, ते शेवळ बाजूला केलं मग पाण्याची प्राप्ती होते, मग पाण्याचं अस्तित्व असतं. आणि शेवळ बाजूला नाही केलं म्हणजे पाण्याचं अस्तित्व काही नाहीच होतं का? कधी नसतंच त्या ठिकाणी, असतंच ना, ऐक नाही. म्हणजे मग सहस्थिती कशाला म्हणायचं? मी ब्रह्म आहे हे पण म्हणायला शिल्लक न राहणं, ऐक नाही. कारण आतापर्यंत तुम्हाला अत्याधिक आनंद झाला तो अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीनं झाला का नाही? मग ही वृत्ती कुठपर्यंत तुम्ही सावध ठेवणार आहे बरं? कुठपर्यंत त्याचा अनुसंधान करणार आहे बरं? करायचं जर झालं तर उलट ती वृत्ती सुद्धा स्वरूपाच्या ठिकाणी लय झाली पाहिजे आणि शांत होऊन जाणं, आहे का नाही? तर तो जो आनंद आहे का नाही, तो आनंद म्हणजे तो सहज स्थितीतला आनंद, त्याच्यामध्ये अतिशय हर्ष किंवा एकदम विषाद, कमी जास्त धक्के खाण्यासारखं असं काही नसतं, एक सारखी अवस्था असते. बरं आपलं कोणीच नाही जगामध्ये असा विचार करा बरं. आता आपल्याला कोणाशी काही घेणं देणं राहतं का? आपण मुक्त झालो की नाही? मोकळं झाल्याच्या नंतर जी सहज स्थिती प्राप्त होती, तो जो आनंद आहे ना त्याला सहज आनंद काय अभंग आहे, तो का म्हणे एकच आहे सहजची पाहे सहज, काय सुरुवात आहे ते झाले अवघ्या परे मी माझे ठेले दुरी घेतले न खादले न खाता रसना रस झाले घेता न घेतले हात पाय उसंतले, आहे का नाही? असा एक अभंग आहे तो गोबरांचा, त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईनं पहा तर त्याच्यामध्ये असं शेवटी दिलं, तो का म्हणे एकच आहे सहजची पाहे सहज. कुणी असं तटस्थ बसून ध्यान करतं, वा, आणि मग जागा झाल्याच्या नंतर त्याला असा आनंद होतो, मग डोळे उघडतो, मला फार आनंद झाला. म्हणजे तू समाधीच्या सापेक्ष आनंद मिळवला का नाही? तुला आत्म्याचा सहज आनंद आहे का? का आत्मा समाधीतही आत्मा आहे आणि समाधी सोडल्याच्या नंतर आत्मा आहे, तो आत्मा मी सच्चिदानंद रूप आहे असं ज्ञान व्हावं आणि ते झालेली वृत्ती सुद्धा नष्ट होऊन जावी आणि सहज स्थितीमध्ये राहावं. सहज स्थितीमध्ये काहीच करायचं काम नाही, झालो पाहे रिकामा. ही रिकामी अवस्था आहे ना, हीच खरी अवस्था आहे. काहीतरी नागवेच फिरायचं, प्रदक्षिणाच घालायच्या, अमुकच करायचं तमुकच करायचं आणि मग आनंद मिळतो, त्याच्या सापेक्ष आनंद आहे. आणि सहज आनंद म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काहीच करायचं शिल्लक राहत नाही, अगदी पार मोकळं होऊन जाणं, ही जी स्थिती आहे ना याला सहज स्थिती असं त्या ठिकाणी म्हणायचं.
त्यावेळी त्या स्थितीत सहज स्थिती असे म्हणतात. मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा उपयोग नसतो. आता अहम ब्रह्मास्मी म्हणायचं काही कारण आहे का? तो आता निश्चिंतीनं पावलं विसावा, आता निश्चित खात्रीशीर विसावा पावलं, खुंटले धावा तृष्णेच्या अहम ब्रह्मास्मी अशी म्हणण्याची पण तृष्णा राहिली का काय कुठं? अहम ब्रह्मास्मी अशी म्हणायची तृष्णे अशी सुद्धा राहिली नाही पाहिजे. हे सुद्धा त्या ठिकाणी काय नाहीशी झाली पाहिजे. मग त्या जीवांना अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा मात्र उपयोग नसतो. ऐका नाही, मग ही झाली खरी सहज अवस्था. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म या स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. तसं रामकृष्णादिकांना सुद्धा काय अहम ब्रह्मास्मी या अशा असणाऱ्या स्वाभाविक असणाऱ्या, आता हे स्वाभाविकच आहे ना, स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. मायावृत्तीचा सुद्धा उपयोग आहे का? अजिबात सुद्धा उपयोग राहिलेला नसतो. मग ते कोणत्या स्थितीमध्ये असतात? ते आपल्या सहज स्थितीमध्ये त्या ठिकाणी असतात. याप्रमाणे जीवांच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णादिकांच्या ठिकाणी निसंदेह आत्मबोध असा विलक्षण फरक आहे. मग याप्रमाणे जीवांच्या ठिकाणी भ्रांती हे स्वाभाविकपणे असते का नाही, आणि रामकृष्णादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे का स्वाभाविक? त्या ठिकाणी नसते. ती पूर्णपणे काय झालेली असते? नष्ट झालेली असते. आपण उदाहरण पाहिलं का नाही, तुकाई आहे का नाही, तिला तुकाई म्हणतात, काही तुळजाई म्हणतात, असं काहीतरी नाव आहे का नाही. म्हणजे रामचंद्र प्रभू रडताना दिसले का नाही, सारेने रडताना पाहिले का नाही, झाडाला मिठ्या घालताना पाहिले का नाही. पार्वती समोर आली आणि म्हटले, तुम्ही का रडता? मी समोर असताना तुम्ही रडता, काही तुम्हाला कळतं का नाही? हा, तर एकदा झालं, दोनदा झालं, ती पार्वती त्या सीतेच्या रूपामध्ये सारखी पुढे यायची आणि सारखी पुढे येऊन म्हणायची, तुम्ही का रडता? एकदा झालं, दोनदा झालं, आणि मग रामचंद्र प्रभू म्हणले, तू काय, तू क्यू आई, तू कशाला इकडं आली आहे का नाही, असं म्हणल्याच्या नंतर मग 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 त्या पार्वतीला पण कळालं का हे आपले महादेवांचे इष्ट आहेत. म्हणजे बरोबर यांना कोणत्या प्रकारची भ्रांती नाही. कारण यांनी काय म्हटलं, तू आई का आली, तू का आई आहे की नाही, तू इकडं का आली, तू क्यू आई, तू इकडं कशाला आली आई, असं म्हटलं आहे का नाही. मग तू काही पत्नी वगैरे का? पत्नी वगैरे नाही. उलट मग ते शंकरांना भगवान शंकर होते ना, त्यांना मग फार वाईट वाटलं की माझे इष्ट असणारे राम आहे आणि त्या रामाच्या पुढं हे सीतेचं रूप घेऊन गेले. आणि सीता आम्हाला कोण आहे? आमची जगदंबा आहे का नाही. सीता आम्हाला रामाप्रमाणेच प्रिय आहे. राम जसे आमचे पिता आहे तसे सीता आमची कोण आहे? माता आहे. आणि हिनं कोणतं रूप घेतलं? आता सीतेचं रूप घेतलं. म्हणजे ही कोण आता आमची पत्नी राहिली का? ही आता आमची माता झाली. लांब राहा म्हणे, आता माझ्या जवळ बसू नका, आमच्यापासून दूर राहा, तुम्ही आमची आई आहात आता इथून पुढं. मग शंकराने त्यांचा पूर्णतः त्याग केला सीतेचा, आपलं पार्वतीचा, आणि तिथून पुढे त्यांना आई सामान मानू लागले. असं ते पण एक चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यातून म्हणण्याचं तात्पर्य काय, तर विलक्षण फरक आहे त्याच्यामध्ये. का एवढं सुद्धा रडत असताना आहे का नाही, तरी त्या पार्वतीला आईच म्हणले का नाही, आईच म्हणले आहे का नाही. मग म्हटले का सीता, वा सीता तुम्हाला इथंच भेटली, चला आता आपलं मागं, असं म्हटले का नाही. कोणत्या प्रकारचा त्यांना भ्रम झाला का? कोणत्या प्रकारचा भ्रम नाही. म्हणून जीवांच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णाच्या ठिकाणी निसंदेह आत्मबोध असा विलक्षण फरक आहे. म्हणून पुराण वाक्य रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात. म्हणून पुराण वाक्याचं तात्पर्य काय, की रामकृष्णाचं शरीर असेल तर त्याच्या ठिकाणी काय ब्रह्मतेचा व्यवहार करतात, एवढेच. त्यांचे शरीर ब्रह्मरूप आहे असा पुराण वाक्याचा अभिप्राय नाही. पण त्यांचे शरीर ब्रह्मरूप आहे असं म्हणण्याचं तात्पर्य आहे का? नाही. उलट ते कसं, त्यांचं शरीर माया कार्य आहे, ते ब्रह्मरूप मात्र नाही असं म्हणायचं त्या ठिकाणी. किती वेळ शिल्लक राहील आपल्याकडं? आहे 10 मिनटं. एवढी शंका होऊन जाईल आपली, आहे की नाही. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता पूर्वी शिष्यांनी शंका केली होती का ते ब्रह्म कसं आहे, दृष्टीगोचर आहे का, डोळ्याला विषय होईल का, चक्षुरादी इंद्रियाचा विषय आहे का, ते कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. आणि जे काय आपण डोळ्याने पाहतो ते प्रत्यक्ष प्रमा आहे ना, म्हणजे त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणायचं की नाही. तसं त्या असणाऱ्या ब्रह्माचं यथार्थ म्हणजे प्रत्यक्ष प्रमा होईल का?
यथार्थ ज्ञान होईल का? यथार्थ ज्ञान होणार नाही. मग यथार्थ ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान झाले हे सिद्ध होईल का? हे मात्र सिद्ध होणार नाही. म्हणून त्याच्याविषयी शंका केली होती श्री गुरूंच्या पुढे, पण इतक्यात काय मध्यस्थ, त्या मध्यस्थाने त्याच्यामध्ये उडी घातली. मध्यस्थ त्या ठिकाणी बोलू लागला, ऐक नाही. पण तो श्रीगुरूकडे शिष्याने जाऊ दिला नाहीच. शिष्याने काय केलं, इकडंच त्याचं तोंड बंद करून टाकलं आणि त्याला काढून दिलं. तुझं काम नाही इथं, ऐक नाही. आणि परत त्याचं तोंड गप्प करून आणि परत श्रीगुरूंकडे तो किरकिल्या डोळ्याने पाहू लागला की माझ्या शंकेचं अजून मात्र समाधान झालेलं नाही. म्हणून त्या ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी परत शंका. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. पूर्वी केलेली शंका काय शंका होती? का ते चक्षुरादी इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही अशी शंका केली होती, ऐक नाही. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. महाराज, साधू व असाधू पुरुषा सुखदुःख देणारे अनंत गुण, आपलं अनंत उत्तम गुणाचे निधान, श्याम सुंदर हस्तपादादी अवयवान अशा शरीराचे अविक्रिय निर्गुण निर्वय अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. बघा काय म्हटलं, त्या मध्यस्थ असणाऱ्या पुराणमतवाद्याने की ती श्याम सुंदर असणारे अनंत गुणनिधान असणारा जो परमात्मा आहे, आपल्यासारखाच अवयवान आहे, तर अशा शरीराच्या ठिकाणी ते कसं आहे, अविक्रिय आहे, निर्गुण आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठं क्रिया आहे का? क्रिया नाही. आणि रामकृष्णाच्या ठिकाणी क्रिया आहे का नाही? आता रामकृष्ण सगुण झाले का निर्गुण झाले? सगुण रामकृष्ण. आणि ते ब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे. आणि रामकृष्ण कसे हस्तपाद आहे, हस्तपाद वगैरे आहे, ते सावयव आहे ना. आणि ते ब्रह्म कसं आहे, निरावय आहे. अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. मग असं त्या शरीरांना पाहून शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होईल का? कारण शुद्ध ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, अविक्रिय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरावय आहे. मग अशा शुद्ध ब्रह्माशी अशा रामकृष्णादिकांना पाहून प्रत्यक्ष ब्रह्माचं ज्ञान होईल का? ब्रह्माचं मात्र प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. म्हणून त्याचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. मग रामकृष्णादिकाच्या शरीराचं प्रत्यक्ष ज्ञान झालं म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का? म्हणून ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. कारण ब्रह्म कसं आहे, कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही. आता जे सगुण असतं, जे साकार असतं, किंवा डोळा कशाला पाहत असतो, रूपाला पाहत असतो. कान कशाला विषय होतो, कान कर्णेंद्रिय शब्दाला विषय करतात, ऐक नाही. आणि घ्राणेंद्रिय कशाला विषय करतात, सुगंध दुर्गंधाला, आहे का नाही. आणि जीवा कडू गोड, आणि त्वचा विषय करते की नाही. तसं ते ब्रह्म जे आहे तो कोणत्या इंद्रियाचा विषय होईल बरं? तो इंद्रियातीत आहे. इंद्रियातीत आहे. मग इंद्रियजन्य आहे का ते? इंद्रियजन्य म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणारं ज्ञान आहे का ते? त्याच्याविषयीचं अजिबात ज्ञान नाही. मग इंद्रियजन्य नाही. आणि मग ते ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल, ऐक नाही. कारण ते चक्षुरादी इंद्रियांचा विषय मात्र नाहीये. कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही. इंद्रियांचा संयोग संबंध त्या ब्रह्माशी होणे शक्य नाही. कारण जेथं मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रगे, ती इंद्रिया किरे जोगे होईल काय? ती इंद्रियांचा विषय होईल का? अहो जिथं मनाचं नख जात नाही, ऐक नाही. ह्या तारकाची दिठी गोचर नवे किरठी, ध्यान याच्या भेटी उत्कंठा आहे. ध्यान याच्या भेटीकरता उत्कंठित झालेलं आहे. ते ध्यानात तरी येतो का? ध्यानात सुद्धा येत नाही. अशा पद्धतीनं परमात्मा तो आहे. कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही. आणि इंद्रिय संयोग वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. आणि इंद्रियांचा संबंध झाल्या वाचून, इंद्रियांनी पाहिल्या वाचून, इंद्रियांचा विषय झाल्या वाचून ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणार आहे का? होणार नाही. कारण इंद्रिय काय म्हटले आपण, साधारण कारण आहे का असाधारण कारण आहे इंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाला? असाधारण कारण आहे. म्हणजेच ते प्रामाण्यान आहे का नाही. म्हणजेच ते प्रामाण्यान ते व्यवहारामध्ये कधी बाधित होणारं ज्ञान नाही, ते अबाधित होणारं ज्ञान आहे. तसं ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असेल तर कशाने झालं पाहिजे? इंद्रियाने झालं पाहिजे. म्हणजे जे काही ते व्यवहारामध्ये बाधित होत नाही असंच ज्ञान झालं पाहिजे. पण इंद्रियांचा ते ब्रह्म विषय होईल का? आता
इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. मग ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईल कसं, अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. फार झालं तर काय होईल, वेदवाक्य शब्द आहे का नाही, वेदवाक्य शब्द त्याच्यापासून ज्ञान होईल. शब्दाने पण ज्ञान होतं का नाही, मग ते ज्ञान झालं तर कोणतं ज्ञान होईल, शब्दाचं परोक्ष ज्ञान होईल ना. शब्दापासून परोक्ष ज्ञान होईल. का शब्दाने ते दिसल तुम्हाला डोळ्याला समोर येईल का, हा हे शब्द उच्चारला मग ते डोळ्यापुढे उभं राहील असं आहे का, असं मात्र होणार नाही, आहे का नाही. त्याला पाहावं लागेल डोळ्याने, डोळ्यासमोर उभं राहणं आणि डोळ्यासमोर साक्षात दिसणं याच्यामध्ये फरक आहे का नाही, यामध्ये फरक आहे. मग शब्दाने झालंच ज्ञान तर कसं होईल, परोक्षच त्या ठिकाणी ज्ञान होईल. आता हे संगती कोण लावतो, श्रीगुरु लावतात का शिष्य लावतो, शिष्य आहे का नाही. शिष्य लावतो याचा अर्थ याच्यावरती आपल्याला विस्तार करायचा, कारण ज्ञान कशाने होणार आहे आपल्याला, ब्रह्माचं डोळ्याने होणार आहे, चक्षुरादी इंद्रियाने होणार आहे का शब्दानेच होणार आहे, आता शब्दानेच शब्दानेच होणार आहे. कारण जे ब्रह्म, आता मला सांगा, मागं तुम्हाला सांगितलं की नाही, नटू कितीही पटू झाला तो आपल्या खांद्यावर बसेल का, नाही. तसं जे आपलं स्वरूप असतं ते आपल्याला कधी विषय होतं का, ते आपल्याला कधीच विषय होत नाही, ऐक नाही. पण तरी पण शब्द बहुसार उपकाराची राशी, तरी हा शब्द आपल्याला उपकार करतो का नाही, हा शब्द आपल्यावर उपकार करणार आहे. कारण शब्द वाचून दुसरा आपल्यावर उपकार करायला कोणतं प्रमाण आहे, कोणतंच प्रमाण नाही. आपल्याकडे फक्त हातात कोणतं आहे, शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाणाने सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होणार आहे. पण ते कसं होणार आहे ते आज नाही व्हायचं, उद्याला कळलं. आता आज आपला वेळ संपत आलेला आहे, एवढं पूर्ण करतो मी. आता शिष्य म्हणतो, फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्षच ज्ञान होईल, पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. संसाराचं दुःख निवृत्त करायचं का नाही, आणि परोक्ष ज्ञान झालं, परोक्ष ज्ञानाने हे संसार दुःख निवृत्त होईल का, होणार नाही. भिंतीवरती अग्नीचं चित्र काढलं आणि आता थंडीच्या वेळेस थंडीचे दिवस आले आणि थंडीच्या दिवशी आपल्याला असं वाटलं आता थोडा शेक घेतला पाहिजे आपण, आहे का नाही, थोडी उष्णता मिळाली पाहिजे. म्हणजे इकडे तिकडे शोधण्यापेक्षा भिंतीवर जा ना म्हणे, तिथं चित्र काढलेलं आहे, तिथंच तुम्ही मस्तपैकी शेक घ्या, त्याचा व्यवस्थित गरमी तयार करा, आहे का नाही. होईल का तिथं काही शेक वगैरे उष्णता वगैरे काही नाही, खरोखरची आग्नेय असायला पाहिजे, आहे का नाही. तसं हे ज्ञान आहे, पण कोणतं, परोक्ष ज्ञान आहे. या परोक्ष ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होईल का, होणार नाही, असं लक्षात घ्या. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. याकरता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. म्हणून आमचं असं म्हणणं आहे का ह्या ब्रह्माचे आम्हाला प्रत्यक्षत्वाने, आम्हाला साक्षत्वाने, आम्हाला आत्मत्वाने असं अनुभव सिद्ध अशा पद्धतीनं ते ज्ञान कसे होणार ते आम्हाला कृपा करून सांगा. तर श्री गुरु म्हटले ते ज्ञान आज मात्र सांगू शकत नाही, ते आपण उद्या विचार देऊ. आता थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे.